कोण बोंबलतंय त्याला काही किंमत नाहीये. अशी कुत्री नाक्यावरती बोंबलत असतात, की बोंबलत राहणार. ते भुकल्याशिवाय ही कुत्री आहेत हे लोकांना माहिती होत नाही. काय आलं तर माझी सत्ता आली तर मी लोकांना जेलमध्ये टाकू. आता जी आहे सकाळी जबरदस्ती चॅनलवाल्यांच्या माध्यमातून मी कोण आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तेवढंच चालू राहू द्या. जय हिंद. आज शिवसेनेचा वर्धापन दिवस होता. दिलीप मामा लांडे इथे आले होते. मामाकडे जाणून घेऊ. मामा काय सांगाल नेमका कशा प्रकारचे? आमच्या शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन हा शिवसैनिकांना एक स्फूर्ती देणारा दिवस असतो आणि म्हणून आजच्या दिवशी आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून आम्हाला ऐकण्यासाठी आणि ते विचार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी लोकांपर्यंत लोकांच्या चरणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिवसेनेक घेऊन चाललेलो आहोत. आणि जे अभिप्रेत संघटना महाराष्ट्रातील लोकांची सेवा लोकांना मान सन्मान द्यायचं काम जे अभिप्रेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे ती ताकद आज आम्ही घेऊन तशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुळवा संजय राऊत सांगतायत, काय सांगतो? कोण काय बोंबलतं त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे, निर्णय घेत आहे आणि ते जे काम करत आहे, ते जे निर्णय घेत आहे, ते जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आहे, हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललेले आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी जे चाललेले आहेत, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातील सामाजिक संस्था असतील तर त्यांना जे मदत करत आहे हे महत्वाचं आहे. आणि जी लोक महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी जे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर येत आहेत हे महत्वाचं आहे. कोण बोंबलतंय त्याला काही किंमत नाहीये. अशी कुत्री नाक्यावरती बोंबलत असतात, की बोंबलत राहणार. ते भुकल्याशिवाय ही कुत्री आहेत हे लोकांना माहिती होत नाही. संजय राऊत बोलले माझी सरकार आली तर लोकांना मी जेलमध्ये टाकू. काय आलं तर माझी सत्ता आली तर मी लोकांना जेलमध्ये टाकू. आता जी आहे सकाळी जबरदस्ती चॅनलवाल्यांच्या माध्यमातून मी कोण आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तेवढंच चालू राहू द्या. जय हिंद. तर हे होते दिलीप मामा लांडे. त्यांनी सांगितलं जसा प्रकारचे की जे सत्ता आहे आणि सत्ताबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी जे मोदीचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही सोबत आहोत. तेव्हा आनंद पांडे, रेल खबर, मुंबई.